वर्क करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. जसे की आपल्याला मालूम आहे, ही ग्रुप डीची जी आपली सिरीज चालू आहे, ग्रुप डी साठी स्पेशल मॅथ सिरीज. आज त्याचं किती लेक्चर आहे? आपलं 10th नंबरचं लेक्चर आहे. आणि जे ॲनालिसिस बेसवर जे एक्झाममध्ये प्रॉब्लेम येत आहे तेच आपण प्रॉब्लेम इथे घेत आहे. तर बघा, फर्स्ट प्रॉब्लेम काय दिला आहे? 2 नंबर आर इन द रेशिओ ऑफ 7:11. इफ फर्स्ट नंबर इज increased by 10 and second number is decreased by 20, then the ratio become 2:3. then find the sum of two number. ओके, काय दिलंय तुम्हाला? 7x. तर बघा, मी काय केलं, x म्हणला 7x आणि 11x. ओके, नंतर काय म्हणते, इफ फर्स्ट नंबर इज इनक्रीज बाय 10. जो पहिला नंबर आहे त्याच्यात काय केलं म्हणते, इनक्रीज बाय 10 अँड सेकंड नंबर इज डिक्रीज बाय 20. ओके, तर जर आणि त्याच्यानंतर जो मला रेशो मिळाला आहे तो किती आहे? 2:3. ओके, मांडणी समजली आहे कशा प्रकारे केली? पहिले रेशो दिला होता 7x आणि 11x. पहिल्या रेशो मध्ये 10 ची वाढ केली त्यांनी आणि दुसऱ्या याच्यात काय केले त्यांनी? 20 ची कमी केली. तर जो रेशो मिळाला तो किती मिळाला म्हणते? 2:3. ओके, आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं इथे. तर काय होईल? 3 7 21 प्लस 3 30. ओके, नंतर 11 2 22 x मायनस 40. काय समजलं का इथपर्यंत? हे झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे काय होईल? हा 21 त्या साईडला गेला तर x होऊन जाईल आणि हा 40 हा साईडला आला तर काय होऊन जाईल? 70. म्हणजे x ची जी व्हॅल्यू मिळाली मला ती किती मिळाली? 70 मिळाली. आणि मला सांगितलं काय होतं? दोघांचा सम फाइंड आउट करायला सांगितलं होतं. म्हणजे जी ओरिजिनल व्हॅल्यू होती त्याचा सम. मला सांगा 11x + 7x बरोबर किती होतो? 18x होतो. बरोबर आहे? 18x होतो. बरोबर आहे ना? काय करायचं नंतर? 18 x ची व्हॅल्यू किती आली? 7. किती आली? 70 आली ना? तर इथे 70 पुट करायची. तर इथे किती होतो? 8 साठी 56 म्हणजे 136. 1360 हे काय झालं? तुमचा राईट आन्सर झाला. म्हणजे ती जे दोन संख्या होती त्याचा जो सम होता तो किती मिळाला मला? 1360. कसं काढलं समजलं ना? x ची व्हॅल्यू मला किती मिळाली? 70. आणि फाइंड आउट काय करायला सांगितलं होतं मला? सम ऑफ टू नंबर. तर काय होतो? 11 7 किती होतो? 18 होतो. आणि x ची व्हॅल्यू किती होती? 70. ओके, नंतर मल्टिप्लाय केला आणि फायनल आन्सर काढला. तर चला, नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला. काय म्हटलं आहे? फाइंड द एव्हरेज ऑफ फर्स्ट 17 मल्टिपल ऑफ 30. म्हणजे मला सांगा 1 ते 17 पर्यंत त्याचा ऍव्हरेज किती होतो? कसा काढायचा ऍव्हरेज? लास्ट डिजिट प्लस 1 डिवाइड बाय 2. ओके, तर किती होतो? 18/2. किती होतो? 18/2 नाही. आणि काय म्हणते? 17 मल्टिपल ऑफ 30. आणि जो ऍव्हरेज येईल त्याचा मल्टिपल काय म्हणते? 30 करायचा आहे. तर काय होतो? 9 गुणिला 13 केला तर 117 होतो. ओके, म्हणजे याचं जे आन्सर आलेलं आहे ते किती आलं आहे? 17. ओके, समजलं का? काय म्हटलं तुम्हाला? फाइंड द एव्हरेज ऑफ फर्स्ट 17 मल्टिपल ऑफ 30. म्हणजे 13 चे जे मल्टिपल आहे पहिले 17 त्याचा ऍव्हरेज किती आहे? म्हणजे ती संख्या कोणची आहे म्हणते? ओके, तर ती किती आहे? 117 आहे. तर चला, नेक्स्ट काय म्हटलं तुम्हाला? द रेडियस ऑफ सॉलिड हेमिस्फियर इज 60 सेंटीमीटर. देन फाइंड द टोटल सरफेस एरिया. ओके, तर हे तुम्हाला माहित असेल, जो टोटल सरफेस एरिया राहतो हेमिस्फियरचा तो काय राहतो? 3πr². ओके, इथे काय करायचं मग? 3 गुणिला पाय आणि इथे जी रेडियस दिली आहे ते 16 गुणिला 16 ठेवायचं. म्हणजे काय होईल? 256 गुणिला 3 पाय येऊन जाईल. इथे काय होईल? 3 × 18. इथे 3 × 5 = 15 आणि 1 16 आणि 16 झाले. 3 2 6 आणि 1 7 म्हणजे 768 पाय. हे काय झालं? तुमचं आन्सर झालं. आणि ह्याच फॉर्म मध्ये तुम्हाला काय दिलेलं होतं? आन्सर दिलं होतं. आणि टोटल सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो? हेमिस्फियरचा 3πr². आरच्या ठिकाणी मी 16 ही व्हॅल्यू ठेवली. 16 चा स्क्वेअर किती होतो? 256. 256 गुणिला 3 केलं तर किती होतो? 768 पाय. आणि पायच्या फॉर्म मध्येच तुम्हाला आन्सर दिलं होतं. ओके,
तर इथपर्यंत समजलं का हे 3 प्रॉब्लेम. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय दिलेलं आहे, पाईप कॅन फिल अ टँक इन 27 hours and another pipe can empty a tank fill in 28 hours. If both pipes are open simultaneously, find the time taken to fill 1/4 of tank. म्हणजे काय म्हणताय, ए ने काय केलं म्हणते, टँक फिल केला. बी ने काय केला, एम्प्टी केला. किती ओव्हर मध्ये, 28 ओव्हर मध्ये. इफ बोथ पाईप आर ओपन सायमल्टेनियसली, तर टाइम टेकन टू फिल 1/4 ऑफ टँक. ओके. तर दोघा मिळून एक काय करत होता, पॉझिटिव्ह काम करत होता, ए समजा पी, आणि क्यू समजा एक निगेटिव्ह काम करत होता. ओके. म्हणजे त्यांना जर एकादमाने ओपन केले म्हणते, तर काय असतो, याचा एक फॉर्म्युला असतो, पी इंटू क्यू. इथे निगेटिव्ह काम केलं म्हणजे काय होईल, पी मायनस क्यू. ओके. तर काय करायचे, इथे व्हॅल्यू ठेवायची. पी काय करत होता, पॉझिटिव्ह काम करत होता, 27 दिवसात भरत होता. नंतर क्यू काय करत होता, खाली करत होता 28 दिवसात. बरोबर आहे. नंतर काय करत होता, नंतर 27 मधून 28 मधून 27 काढले, किती राहतो, 1 राहतो ना. नंतर काय म्हणत होतं तुम्हाला, फाइंड द टाइम टेकन टू फिल द 1/4 ऑफ टँक. आणि याचा 1/4 टँक हा किती दिवसात फिल करेल म्हणते. तर काय होईल, 4 7 28. ओके. इथे किती होईल, 7 7 49. राहिले किती, 4 7 2 14, 14 आणि 4 किती होईल, 18. म्हणजे 189 डेज. ओके. तर हे एवढ्या दिवसात ते काम टँक काय होऊन जाईल, फिल होऊन जाईल. म्हणजे 189 आवर्स मध्ये ते जो टँक आहे तो काय होऊन जाईल, फिल होऊन जाईल. तर समजलं का सर्वांना कशा प्रकारे केलं. सर्वांना माहित असेल, एक जनरल जे हे राहतो आपला टाइम अँड वर्कचा, एक हा 10 दिवसात काम करतो, बी हा 20 दिवसात काम करतो. जर दोघा मिळून काम केले तर काय फॉर्म्युला असतो, ए इंटू बी डिवाइड बाय ए प्लस बी. सेम हाच फॉर्म्युला इथे यूज केलेला आहे, पण इथे काय केलेला आहे, निगेटिव्ह वर्क केलेला आहे म्हणून मी खाली मायनस केलं. आणि आपल्याला जे 1/4 विचारलं होतं टँकचं, तर काय होतं, किती निघालं, 180. चला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याला, ए अँड बी कॅन डू अ वर्क, complete the work in 6 days, and if A alone can do work in 7 days. म्हणजे काय म्हणते तुम्हाला, ए आणि बी एक काम 6 दिवसात कंप्लीट करते म्हणते, आणि ए हे काम 7 दिवसात करतो म्हणते. जर एकट्याने केलं तर ए ने, तर तुम्हाला विचारलं की बी ने जर एकट्याने काम केलं तर तो किती दिवसात करेल. तर इथे काय करायचं, इथे पण सेम फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. जसं की तुम्हाला बी ची जर एकट्याची एक काढायचं असेल, किती दिवसात काम करत असेल, तर काय करायचं, जो ए प्लस बी आहे गुणीला काय करायचं, बी चा काम, ए चं काम भागीला जे हे आहे ए प्लस बी मायनस ए. हा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही काढू शकता, किंवा आपल्याजवळ काय आहे, एलसीएम मेथड आहे, त्याने पण काढू शकतो. पण बघू याने सर्वात प्रथम ए आणि बी ने किती दिवसात कंप्लीट केलं म्हणते, 6 दिवसात. ए ने किती दिवसात, एकट्याने जर केलं तर किती दिवसात कंप्लीट करतो म्हणते, 7 दिवसात. आणि मग आपल्याला काय म्हटलं, फक्त बी ची इफिशियन्सी पाहिजे. ए आणि बी ची किती आहे आपल्याला, दिलेले डेज 6 डेज. ए चा किती दिला आहे, 7 डेज. तर काय करायचं, 7 मधून 6 वजा करायचे तर 1 होईल, आणि 7 चा कम किती होतो नंतर, 42. ओके. म्हणजे बघा, जर बी ला एकट्याला जर ते काम करायचं असेल तर तो किती दिवसात करेल, 42 दिवसात. तर समजलं का सर्वांना. तर आपण एक दुसरी मेथड बघू. बघा इथे ए प्लस बी काय म्हणते, किती दिवसात काम करतो म्हणते, 6 डेज. नंतर बी किती दिवसात काम करतो म्हणते, 7 डेज. दोघांचा एलसीएम किती होतो, 42. बरोबर आहे ना. 7 चा कम 42, 7 चा कम 42, 7 चा कम किती होतो, पुन्हा 42. म्हणजे दोघांचा बघा, ए आणि बी ची इफिशियन्सी किती निघाली, 7 निघाली. बी ची किती निघाली, ए ची किती निघाली, 6 निघाली. बघा आता मला याच्यातून जर बी ची काढायची असेल तर ए ची इफिशियन्सी किती आहे, 6. टोटल इफिशियन्सी किती आहे, ए प्लस बी ची 7.
मग 7 मधून जर मी 6 काढले तर बी ची इफिशियन्सी किती राहील 42 डिवाइड बाय 1 तर काय होईल 42. आता समजलं का हे झालं का कॉन्सेप्ट क्लिअर समजला ना. तर चला ह्या प्रकारे काढू शकता किंवा जो मागचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलाय तो पण एक बेस्ट हे आहे, त्याच्यामुळे काय होईल तुमचा टाइम सेव्ह होऊन जाईल. तर चला काय म्हणताय तुम्हाला बोट ट्रॅव्हल 176 किलोमीटर अपस्ट्रीम इन 16 आवर आणि 85 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन 5 आवर्स. व्हॉट इज द स्पीड ऑफ स्टील वॉटर. तर काय असतो अपस्ट्रीम जर काढायची असेल मला अपस्ट्रीमची स्पीड जर काढायची असेल काय होईल 176 डिवाइड बाय 16 काय होईल 16 एक 16 आणि 16 एक 16 म्हणजे अपस्ट्रीमची जी स्पीड निघाली ती किती निघाली 11 किलोमीटर पर आवर. नंतर काय म्हटलंय तुम्हाला डाउनस्ट्रीम दिलेला आहे. आता याच्यातून काय करायची डाउनस्ट्रीमची स्पीड काढायची किती होईल 85 डिवाइड बाय 5 होऊन जाईल तर किती होईल 17 होऊन जाईल. बरोबर आहे 17 किलोमीटर पर आवर हे कशाची झाली डाउनस्ट्रीमची. अपस्ट्रीमची किती निघाली 11 किलोमीटर पर आवर. डाउनस्ट्रीमची किती निघाली 17 किलोमीटर पर आवर. आणि तुम्हाला काय विचारलंय व्हॉट इज द स्पीड ऑफ स्टील ऑफ वॉटर. स्टील ऑफ वॉटर जर म्हटलं तर काय करायचं अपस्ट्रीम प्लस डाउनस्ट्रीम डिवाइड बाय 2 करायचं. अपस्ट्रीम किती दिली आपल्याला 11 प्लस डाउनस्ट्रीम किती दिली 17 भागीला 2 करायचं तर किती होतो 28 भागीला 2 म्हणजे 14 किलोमीटर पर आवर ही काय झाली तुमची स्टील वॉटरची स्पीड झाली. ओके. प्रॉब्लेम नंबर काय दिलाय 7 नंबर दिलेला आहे. काय म्हटलंय अ वेंडर सेल ऑरेंज ॲट 29 each and incur a loss 75%. If he want to make a profit of 75%, at what price should he sell each orange? ओके. काय म्हटलंय पहिल्या वेळेस काय झालं त्याला 75% चा लॉस झाला. म्हणजे 75% म्हणजे काय होते 100 मधून 75 गेले किती राहतो 25. ओके म्हणजे त्यांनी 25% नी सेल केला. मग नंतर काय म्हणते जर त्याला 75% चा प्रॉफिट पाहिजे असेल ओके म्हणजे 75% म्हणजे किती जर त्याला 75% चा जर प्रॉफिट पाहिजे असेल म्हणे तर व्हॉट प्राइस ही शुड ही सेल इच ऑरेंज. ओके. तर बघा इथं जो रेशो झाला तो किती झाला 1:3 चा झाला. बरोबर आहे. आणि तुम्हाला काय दिलेलं आहे सॉरी प्रॉफिट किती 75% पाहिजे म्हणजे किती झाला 100 होता तर त्याच्यावर 75% प्रॉफिट पाहिजे तर किती होईल 175 होऊन जाईल. नंतर सांगा आता काय झाला हा रेशो मिळाला मला. ओके. तर 25 एक 25 आणि 25 7 175. ओके. तर जी पहिले त्यांनी सेल केला ऑरेंज तो किती रुपयाला केला 29 इंच म्हणजे 1 ची जी व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला ते किती दिली आहे 29 दिली आहे आणि तुम्हाला 7 ची व्हॅल्यू काढा सांगायची आहे. तर इथे किती होईल 9 7 63 6 राहतो 7 2 14 14 6 20 होऊन जातो. म्हणजे काय होईल जर त्याला 75% चा जर प्रॉफिट पाहिजे असेल तर त्याला ईच कितीला विकावं लागेल 203 रुपयाला. चला नेक्स्ट दिला आहे 691 गुणिला 709 फाइंड आउट करायला सांगितलं आहे. कसं काढसाल आठवते काय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू काय होतो a मायनस b इंटू a प्लस b होतो. बरोबर आहे. तर काय होईल इथे अशी कोणती संख्या आहे जी मी ऍड केली सबट्रॅक्ट केली तरी ह्या संख्येवर काही परिणाम नाही होणार आहे. तर काय होईल 700 मधून जर मी 9 वजा केले किंवा इकडे इकडे काय होईल 700 प्लस 9 होऊन जाईल. काही परिणाम झाला काय संख्येवर नाही झाला ना ॲज इट इज राहील ना. हो. तर आता मला सांगा हा कशाचा फॉर्म्युला आहे हा याला समजा मी a कन्सिडर केलं याला b कन्सिडर केलं तर काय होईल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर होऊन जाईल ना म्हणजे 700 चा स्क्वेअर मायनस 9 चा स्क्वेअर होऊन जाईल. बरोबर आहे. 700 चा स्क्वेअर म्हणजे किती होईल 49 आणि 100 आहे ना म्हणजे काय होईल 10,000 म्हणजे 49,000 हे काय झालं 700 चा स्क्वेअर मायनस काय करायचं 9 चा स्क्वेअर 81 किती होईल
आता काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. 49,000 मधून काय करायचं, 81 वजा करायचे. काय होईल, 10 तून 1 गेला 9 राहिले, 10 तून 9 गेला 1 राहिला, बरोबर आहे. पुन्हा 1 जाईल 9, पुन्हा 9 8, तर काय झालं 48,991. ओके, म्हणजे 4,79,919 हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. कसं काढलं समजलं काय. ही जी व्हॅल्यू होती 691 आणि 709, मी याला असं ऍडजस्ट केलं बघा. 700 मधून जर 9 काढले तर किती राहतो, 691 राहतो. 700 मधून 700 मध्ये जर मी 9 ऍड केले तरी 709 राहतो, बरोबर आहे. मला ह्या फॉर्म मध्ये आणायचं होतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. काय असेल तर फॉर्म्युला ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ओके, हा फॉर्म मध्ये आणलं आणि मी सिम्प्लिफाय केलं. ही सीकेची शॉर्ट ट्रिक्स आहे, त्याच्यामुळे तुम्ही लवकर फाइंड आउट करू शकता. नाहीतर मल्टिप्लिकेशन करायला जासाल तर खूप वेळ जाईल आणि कसा पेपरमध्ये टाइम हा खूप महत्त्वाचा असतो. तर चला नेक्स्ट एक्झाम्पलकडे. काय म्हटलं तुम्हाला, एक्स स्क्वेअर प्लस 1/x² इज इक्वल टू काय म्हटलं 83 म्हटलंय आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलंय, x प्लस 1/x. तर काय करायचं अशा वेळेस, तुम्हाला सर्वांना फॉर्म्युला माहित असेल. काय करायचं, x² प्लस 1/x² करायचं आणि दोन्ही साईडला 2 ऍड करायचे, बरोबर आहे ना. आता मला सांगा हा कशाचा फॉर्म्युला आहे, हा x प्लस 1/x चा फॉर्म्युला आहे. किती होतो, x प्लस 1/x चा स्क्वेअर होतो आणि हा 83 प्लस 2 किती होतो, 85 होतो. आता काय म्हटलंय तुम्हाला, x प्लस 1/x फाइंड आउट करायला सांगितलंय. बोथ साइडने जर स्क्वेअर रूट घेतला तर काय होतो, x प्लस 1/x इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 85. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. x प्लस 1/x ची काय किती व्हॅल्यू निघाली, अंडर रूट मध्ये 85. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल काय आपल्याला, अ स्टुडंट स्कोर 80 मार्क्स इन अ सब्जेक्ट विथ अ वेटेज ऑफ 3. तर चला, a student score 80 marks in a subject with a weightage of 3 and 90 marks in another subject with a weightage 2 दिलेला आहे. तर व्हॉट इज द वेटेज ॲव्हरेज ऑफ सब्जेक्ट म्हटलंय तुम्हाला. ओके, तर काय म्हटलंय, जे 80 मार्क्स मिळालेले आहे ते किती सब्जेक्ट मध्ये मिळाले, 3 सब्जेक्ट मध्ये. आणि जे 90 मार्क्स मिळाले आहे ते किती मिळाले आहे, 2 सब्जेक्ट मध्ये. याचा ॲव्हरेज काढायचा आहे. काय होईल, 8 × 24 240, 9 × 2 18 180, बरोबर. ऍड करायचं आहे ना, 8 × 4 12, तर इथे किती होईल 420. पण टोटल सब्जेक्ट किती आपल्याजवळ, 3 आणि 2 5, तर काय होईल 5 × 8 40 आणि 5 × 4 20. म्हणजे जो ॲव्हरेज आहे या दोघांचा तो किती निघाला, 84. समजलं का सर्वांना कशा प्रकारे काढलं. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे चलू. काय म्हटलं तुम्हाला, द कर्व सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इज half of its total surface area. If the height is 12 cm, then find its diameter. तर सर्वांना माहित असेल, जो कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया जो सिलेंडरचा असतो तो किती असतो, 2πr. आणि इथे काय असतो, 2πr r प्लस h असतो, बरोबर आहे. इथे काय होईल मग, 2πr कॅन्सल होऊन जाईल. राहिलं काय खाली फक्त, आणि हे काय म्हणते 1/2 हाफ आहे म्हणते. म्हणजे जो कर्व सरफेस एरिया आहे हा टोटल सरफेस एरियाच्या काय म्हणते, हाफ आहे म्हणते. म्हणजे जर कर्व सरफेस एरिया जर 1 असेल तर त्याचा जो टोटल सरफेस एरिया आहे हा काय आहे, 2 आहे म्हणते. ओके, तर आता इथे राहायला काय सांगा मला, 1/r प्लस h इज इक्वल टू 1/2. तेच राहिलं ना. त्याच्यात काय म्हणते तुम्हाला, हाईट दिलेली आहे तुम्हाला. आता याला सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही. इथं काय आहे, 2πrh डिवाइड बाय 2πr डिवाइड बाय काय होतो h r प्लस h इज इक्वल टू 1/2. तर इथे राहतो काय शिल्लक, फक्त h डिवाइड बाय r प्लस h राहतो, बरोबर आहे, इज इक्वल टू 1/2. आता काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 2h इज इक्वल टू r प्लस h. हा h इकडे आणला तर काय होतो, h इज इक्वल टू r. म्हणजे हाईट आणि रेडियस हे काय आहे, इक्वल झालेले आहे.
आपल्याला काय म्हटलेलं आहे, डायमीटर फाइंड आउट करायचं आहे. हाईटची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 12 दिलेली आहे. तर डायमीटर मग रेडियसची व्हॅल्यू पण 12 राहील. पण आपल्याला रेडियस नाही विचारले तर डायमीटर विचारले आहे. तर डायमीटरची जी व्हॅल्यू राहते 52 टाइम्स r राहते. तर 2 गुणिले काय करायचं, 12 करायचं. तर 24 ही काय झाली आपली डायमीटर झाली. ओके, समजलं सर्वांना. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणते आपल्याला, a retailer give discount 22% on mark price in order to profit 26%, then what is the ratio of MP to CP. ओके, तर फॉर्म्युला काय असतो, MP डिवाइड बाय CP इज इक्वल टू काय असतो, जो प्रॉफिट असतो, प्रॉफिट किती आहे म्हणजे 126 म्हणजे 26%, म्हणजे काय होतं 100 प्लस 26 126, आणि डिस्काउंट किती आहे म्हणजे 22% डिस्काउंट आहे म्हणजे किती 78. ओके, 100 मधून 22 वजा करायचे तर काय राहतो 78. बरोबर आहे. आता काय करायचं, आता सिम्प्लिफाय करायचं. भाग जातो काय, 6 2 12 आणि 6 1 6. बरोबर आहे. आणि इथे किती जातो ते 13 73. तर MP टू CP चा जो रेशिओ आहे तो किती निघाला 21/13. समजलं का सर्वांना. हा फॉर्म्युला काय असतो 100 प्लस P डिवाइड बाय 100 मायनस डिस्काउंट. MP डिवाइड बाय CP याचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो 100 प्लस P डिवाइड बाय 100 मायनस D. ओके, तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आपल्याला, 144 भागीला 16 गुणिला 4 प्लस 13 मायनस 26 दिलेला आहे. तर बघा इथे काय होतो, बॉडमॉस नियमनुसार भागाकार करावा लागतो सुरुवातीला. तर 144 ला जर भागलं तर किती टाइम जातो 9 टाइम जातो. तर 9 गुणिला 4 प्लस 13 मायनस 26. नंतर काय करायचं, गुणाकार करायचा 36 प्लस 13 मायनस 26. इथे किती होतो 6 3 9 आणि 3 आणि 4 म्हणजे 49 मायनस 26. तर 9तून 6 गेले किती राहते 3 राहते, 4तून 2 गेले 2 राहते, म्हणजे फायनल आन्सर किती निघाला 23. ओके, तर चला मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आहे, सेक थीटा इज इक्वल टू इंटू 1 प्लस साइन थीटा ब्रॅकेट मध्ये सेक थीटा मायनस टॅन थीटा. ओके, तर काय असतो इथं फॉर्म्युला, सेक थीटा बरोबर काय होतो 1 बाय कॉस थीटा होतो इंटू हा काय होतो 1 प्लस साइन थीटा. बरोबर आहे. नंतर सेक थीटा बरोबर काय होतो 1 अपॉन कॉस थीटा डिवाइड बाय साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा. ओके, मी शॉर्ट मध्ये लिहित आहे इथे. बघा काय होतो 1 प्लस साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा डिवाइड बाय कॉस. बरोबर आहे ना, बेस सेम आहे. काय होईल इथे 1 प्लस इथे काय होतो सी ॲज इट इज राहतो. इथे काय होतं 1 चा स्क्वेअर मायनस साइन चा स्क्वेअर. बरोबर आहे. नंतर काय होतो 1 मायनस साइन स्क्वेअर काय होतो कॉस चा स्क्वेअर होतो डिवाइड बाय कॉस. तर काय होईल इथे कॉस थीटा हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झाला. तर समजलं का सर्वांना. काय केलं मी, जी सेक थीटा हे जी व्हॅल्यू दिली होती मी साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये आणली, आणि आपल्याला जर फॉर्म्युला जर माहित असेल तर आपण हे इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर फायनल आन्सर काय झालं कॉस थीटा. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय, व्हॉट इज द ग्रेटेस्ट नंबर व्हेन डिवाइड बाय 1128 1537 आणि 1834. तर लिव्ह द रिमाइंडर 7 3 आणि 5. काय म्हणते 7 तर 7तून 5 गेले किती राहतो 7 म्हणते, 3 म्हणते आणि 5 म्हणते. तर 8तून 7 गेला 1 राहतो, बाकी ॲज इट इज राहतो. बरोबर आहे. 7तून 3 गेले 4 राहतो, 3 ॲज इट इज. नंतर 14तून 5 गेले 9 राहतो, 1 2 म्हणजे 18,029. हे जर व्हॅल्यू मी हे केली लिव्ह केली तर ही व्हॅल्यू मला मिळतात. आता काय करायचं आपल्याला, याचा एचसीएफ घ्यायचा राहतो. तर काय असतो 15 34 मायनस 1121 वजा केला तर किती राहतो, 5तून 1 केला 4 राहतो. बरोबर, 413. नंतर काय करायचं 1829 मधून 15 34 वजा करायचे. तर 9तून 4 गेले 5 राहतो, पुन्हा इथे किती 12तून 3 गेले 9 राहतो, इथं काय राहील 8तून 6 गेले
2 राहतो म्हणजे 295. आता मला सांगा याला कोणत्या संख्येने भाग जातो का? तर भाग जातो बघा 59 ने भाग जातो याला. 59 ने जर भाग दिला तर किती टाइम जातो? 9 5 45, हातच्याले 4, 5 5 25 आणि 4 29 म्हणजे 295. म्हणजे ह्या दोन्ही संख्येला 59 ह्या संख्येने काय जातो? भाग जातो. तर आपला जो एचसीएफ आहे बघा तो किती झाला? 59. आणि हेच काय झालं तुमचं आन्सर झालं. काय केलं मी ह्या संख्येतून जे तुम्हाला वजा करायला सांगितले ती वजा केली आणि नंतर काय काढायचा? हायेस्ट कोएफिशियंट फॅक्टर काढला. तर किती निघाला तो? 59. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय म्हटलं तुम्हाला? ए रेशो बी काय म्हटलं तुम्हाला? किती दिलेला आहे? 2:3 दिलेला आहे. आणि बी रेशो सी किती दिलेला आहे? 6:7 दिलेला आहे. तर फाइंड आउट काय करायला सांगितलंय? ए रेशो बी रेशो सी. ओके, काय करायचं? जी साइड खाली आहे त्याच्या राईट हँड साइडला ही 3 आहे ना, ही व्हॅल्यू 3 लिहायची. इथे 6 आहे ना, याच्या लेफ्ट हँड साइडला जी व्हॅल्यू खाली आहे ती लिहायची. इथे किती खाली आहे ना, याच्या राईट हँड साइडला कोणची आहे? 6 आहे, ती 6 लिहायची. तर काय होईल? sin 2 12, sin 3 18 आणि 7 3 21. ओके, आता काय करायचं? पुन्हा भाग जातो ना याला. कितीने भाग जातो? 3 ने. 3 चौक 12, 3 6 18 आणि 3 7 21. 4:6 4:6 हे काय झालं? तुमचा आन्सर झाला. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय म्हटलं तुम्हाला? अ सम ऑफ मनी कंपाऊंड इंटरेस्ट बिकम ट्वाइस इन 7 इयर्स. म्हणजे 2 वर्ष 2 टाइम्स जर केला तर 7 इयर्स लागतो मध्ये. तर हाऊ मेनी इट बिकम 32 टाइम्स. तर 32 ला सांगा मला तुम्ही 2 च्या पॉवर मध्ये कसे लिहू शकसाल? तर 2 चा पॉवर 5 काय होतो? 32 होतो. बरोबर आहे ना? तर 2 चा पॉवर 5 बरोबर तुम्हाला हे विचारले x ची व्हॅल्यू. तर काय होतो इथे? जो हा 2 राहतो हा बेस कॅन्सल होऊन जातो. मग काय होतो? x ची जी व्हॅल्यू निघते आपल्याला इथे 7 गुणिले 5 म्हणजे काय होईल? 35. हे काय झालं तुमचं? म्हणजे त्यांना जर त्यांना 32 टाइम जर करायचं असेल तर किती वर्ष लागतो? 35 इयर लागतो. बरोबर आहे? सर्वांना समजलं ना? काय करायचं? 2 च्या पॉवर मध्ये आणायचं. 2 चा पॉवर 5 किती होतो? 32 होतो. तर चला काय म्हटलं तुम्हाला? इफ अ थर्ड प्रोपोर्शनल ऑफ 32 अँड 24 इज x देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. मध्ये तुम्हाला मेन प्रोपोर्शनल काढायचा फॉर्म्युला काय असतो? b स्क्वेअर डिवाइड बाय a. ओके, तर काय b स्क्वेअर काय दिलाय तुम्हाला? a इज इक्वल टू अंडर रूट. मग b ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर काय होईल? तुमचा a * c होऊन जाईल ना. बरोबर आहे? म्हणजे ही जी व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला अंडर रूट मध्ये 32 गुणिले 24. आता काय होईल इथे? 16 गुणिले 2. इथे काय लिहू शकता तुम्ही? 12 गुणिले 2. आता सांग, आता काय करायचं? याचं फॅक्टर बघा इथे कसे कोणते फॅक्टर निघते? इथे 4 कॉमन निघते. बरोबर आहे? इथे 4 आहे तर पुन्हा 2 कॉमन निघते. याच्यातला एक 4 आहे तर तो बाहेर निघेल. फक्त अंडर रूट मध्ये इथे 3 कॉमन राहील. बरोबर आहे? म्हणजे याचा जो व्हॅल्यू येईल 4 दोन्ही 8 आणि 8 दोन्ही 16. तर 16 अंडर रूट 3 हे काय झालं तुमचं फायनल आन्सर झालं. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. 19 नंबरचा प्रॉब्लेम दिलाय. फाइंड आउट द फ्रॅक्शन ऑफ 4/9, 5/7 आणि 11/13 आणि 13/17. ओके, आणि तुम्हाला याच्यातली ग्रेटेस्ट व्हॅल्यू विचारली आहे. तर काय करायचं? सगळ्यांना चेक करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. तर बघा 7 चौक किती होतो? 7 चौक 28 आणि 9 5 45. म्हणजे ग्रेड कोणची झाली? याला जर क्रॉस मल्टिप्लाय केला तर किती होतो? 28. इकडे केलं तर 9 5 45 म्हणजे 5/7 ही काय झाली? ग्रेट व्हॅल्यू झाली. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही स्मॉल झाली. बरोबर आहे? नंतर याला आणि याला चेक करायचं. काय होईल? 13 5 किती होतो? 65 आणि 11 7 77. म्हणजे ही छोटी झाली आणि ही मोठी झाली. म्हणजे 11/13 ही ह्या दोघांपेक्षा काय झाली? मोठी झाली. नंतर काय करायचं? 11/13 चेक करायचं. 13/17 काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन चेक करायचं. तर काय होतो? 13 गुणिले 13 केलं तर किती होतो? 169. आणि इथे किती होतो? 11 7 77 7 आणि 11 1 11 11 7 18. म्हणजे 11/13 ही जी व्हॅल्यू आहे ही याच्यातली काय आहे?
ग्रेटेस्ट व्हॅल्यू आहे. समजलं ना? काय करायचं, प्रत्येकाला चेक करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, कोणची जी व्हॅल्यू सगळ्यात मोठी असेल ते दुसऱ्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायची, आणि जेव्हा चारही व्हॅल्यू कम्पेअर केल्या त्याच्यातली जी सर्वात मोठी व्हॅल्यू असेल तेच तुमचा आन्सर राहील. म्हणजे इथे जे 11/13 आहे हे काय आहे, ग्रेटेस्ट व्हॅल्यू आहे किंवा लार्जेस्ट व्हॅल्यू म्हणू शकता. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे वळू. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आहे तुम्हाला, अ साइड ऑफ ट्रायंगल आर 28, 45 आणि 53. तुम्हाला काय म्हटलंय, फाइंड आउट करा एरिया. तुम्हाला माहित असेल सर्वांना, हा 28, 45 आणि 53 हा जो आहे हा एक ट्रिपलेट आहे, आणि तुम्हाला जर एरिया काढायचा असेल तर काय करायचं, 1/2 28 गुणिला 45 करायचं. तर काय होईल, याचा जो एरिया आहे तो काय होईल, 1/2 इंटू 28 गुणिला 45 काय होईल, किती टाइम्स भाग जाते तो 14, मग काय राहील 14 गुणिला 45. तर काय होईल, 14 पंच 70, हातचे आले 7, 14 चोक 56, 56 हा किती होतो 62, 63, म्हणजे 630. हे काय झालं, तुमचा एरिया झाला. समजलं काय? कारण की हा ट्रिपलेट आहे, ऍट अकॉर्डिंग टू द राईट अँगल ट्रायंगल. हा काय झाला 28, हा झाला बेस तुमचा 28, हा किती होतो 45, आणि हा काय हायपोटेनियस 53. आणि राईट अँगल ट्रायंगलचा जो फॉर्म्युला असतो काय असतो, बेस इंटू हाईट. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिला आपल्याला, फाइंड द डिस्काउंट ऑफ इक्विव्हॅलंट, आणि 2 डिस्काउंट दिलेले आहे. म्हणजे सिंगल डिस्काउंट मध्ये कन्वर्शन करायचं आहे. तर काय असतो फॉर्म्युला, a प्लस बी मायनस a इंटू बी डिवाइड बाय 100. तर काय दिलेलं आहे, 15 प्लस 18 मायनस 15 गुणिला 18 भागीला 100 करायचं. काय होईल इथे, 15 प्लस 18 33, किती किती होईल, 15 8 120, आणि इथे 12 राहतो, 15 1 15, 15 आणि 12 किती होतो 27, म्हणजे भागीला 100 आहे म्हणून काय करायचं, 2 पॉईंट समोर चिन्ह द्यायचं. म्हणजे 33 मधून 2.70 जर वजा केले तर किती राहतो, हा राहतो 30.30, म्हणजे हा काय झाला तुमचा सिंगल इक्विव्हॅलंट डिस्काउंट. चला मित्रांनो 22 नंबरचा प्रॉब्लेम आहे. इथे काय म्हटलंय, 50 चा पॉवर -3 भागीला 50 चा पॉवर 15 दिलेला आहे, गुणीला 50 चा पॉवर -18 दिलेला आहे. तर याला काय करायचं आहे, तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे. बघा, जर 50 चा पॉवर 15 मी वरती नेला तर काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल. म्हणजे काय होईल, 50 चा पॉवर -3 गुणीला 50 चा पॉवर -15 गुणीला 50 चा पॉवर -18. आणि मी तुम्हाला आपले जेवढेही मॉक झालेला आहे त्या मॉक मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, जर वरत बेस सेम असेल आणि पॉवर दिलेला असेल तर काय करायचं, त्याचं ऍडिशन करायचं. तर काय होईल, 50 चा पॉवर -3 -15 -18, बरोबर आहे. इथे काय होईल, 50 चा पॉवर सगळे मायनस मायनस आहे ना, तर काय करायचं, ऍडिशन होऊन जाईल. काय माहित आहे सर्वांना, मायनस मायनस काय होतो, प्लस होतो. पण चिन्ह मोठंच ठेवायचं, म्हणजे कोणचं, मायनसचं. तर काय होईल, 15 आणि 18 किती होतो 33, 33 आणि 3 किती होतो 36, म्हणजे -36. 50 चा पॉवर -36 हे काय झालं, तुमचं करेक्ट आन्सर झालं. तर चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे वळू. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला, द एलसीएम ऑफ 27 फाइंड करा म्हणते, 27 54 108 आणि 216चा. तर 27 जर कॉमन घेतला तर किती टाइम, 27 1 27, 27 2 54, 27 2 54, आणि हा किती टाइम जाईल, 4 टाइम्स जाईल. ओके, आणि हा किती टाइम जातो, 8 टाइम्स. नंतर काय होईल, 2 कॉमन निघेल, ते 1 1 2 आणि 4. पुन्हा 2 कॉमन निघेल, काय होईल 1 2. फायनली किती कॉमन निघेल, 2. म्हणजे जो एलसीएम झाला तो किती होईल, 27 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. हा काय झाला तुमचा एलसीएम. म्हणजे काय होईल, 27 गुणिला 8 किती होतो, 27 गुणिला 8 216. तसं तर करायचं कामच नव्हतं. जर तुम्हाला विचारलं असतं याचा एलसीएम किती, तर 216 बिना कॅल्क्युलेशन करता सांगून द्यायला पाहिजे होतं तुम्ही की हे याचा जो एलसीएम निघेल तो 216च निघेल. तर चला काय म्हणते, व्हॉट विल बी द रिमाइंडर वेन, म्हणजे 111
चा पॉवर 2024 असेल भागीला काय म्हणते तुम्हाला 112. ओके. जर मी याला 112 ने जर याला भागलं 111 ला आणि तर काय होईल, काय -1 चा पॉवर 224 होऊन जाईल. ओके. समजलं का सर्वांना? जर मी 111 चा पॉवर कितीला आहे 2024 भागीला 112 केलं आणि मी 112 ने ह्या संख्येला जर भागलं तर किती येतो, -1 येतो आणि -1 चा पॉवर 2024 येतो. बरोबर आहे. आता मला सांगा -2024 इवन आहे की ऑड आहे? तर ही इवन संख्या आहे, म्हणजे याचा जर तुम्ही कोणताही पॉवर घेसाल तर तो काय पॉझिटिव्ह येईल, म्हणजे जे फायनल आन्सर काय निघाला आपलं 1च येऊन जाईल. ओके. तर चला नेक्स्ट आणि लास्ट प्रॉब्लेम कडे वळू. काय म्हणतात तुम्हाला, अ सम ऑफ एन ऑब्झर्वेशन इज अ, काय म्हटलंय, म्हणजे सम ऑफ एन ऑब्झर्वेशन इज 160, म्हणजे 160 चा जो ऍव्हरेज दिला आहे तुम्हाला तो एन दिलेला आहे आणि हुज ऍव्हरेज काय म्हणते 40 दिला आहे. एन ऑब्झर्वेशन नंबर ऑफ संख्या किती दिली आहे, एन दिलेली आहे आणि किती दिली आहे ती संख्या 160 दिली आहे आणि त्यांचा जो ऍव्हरेज आलेला आहे म्हणते तो किती आहे म्हणते 40 आहे म्हणते. तर याच्यावरून आपल्याला एन ची व्हॅल्यू काढायची, किती होईल तर 4 होऊन जाईल, म्हणजे एन इज इक्वल टू काय होऊन जाईल 4 होऊन जाईल. आणि तुम्हाला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे 7n + 15. तर काय करायचं, इथे n च्या ठिकाणी ही 4 व्हॅल्यू ठेवायची. काय होईल 7 चोक 28 + 15, 28 + 15 किती होतो 43, म्हणजे ही जी व्हॅल्यू झाली किती निघाली फायनल आन्सर 43. तर बघा अशा प्रकारे आपली इथे 25 क्वेश्चन काय झाले कंप्लीट झाले. जर व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे आपलं एक्झामला जाता जाता ही मॉक टेस्ट लावूनच जा, त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला 100% फायदा होऊन जाईल. थँक्यू.